देशभर गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात आता पुणे कनेक्शन अधिक गडद होताना दिसतंय। या प्रकरणी अटकेत असलेला तेजस शहा हा पुण्यातील अनेक प्राध्यापकांच्या संपर्कात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे। सीबीआयच्या रडारवर निवृत्त प्राध्यापक। तेजस शहा पुण्यातील प्राध्यापकांच्या संपर्कात। तेजसच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर। नीट पेपरफुटी प्रकरणात तेजस शहाला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येते आहे। या पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील कनेक्शन दिवसेंदिवस गडद होताना दिसत आहे। एकीकडे प्राध्यापक मनीषा मांढरे आणि मनीषा हवालदारला अटक केल्यानंतर आणखी काही प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर आहेत, कारण तेजस शहा उर्फ गॉड याचा पुण्यातील काही प्राध्यापकांसोबत संपर्क असल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे। तेजसनं ज्या पालकांसोबत संपर्क केलाय त्यांचाही या प्रकरणात सहभाग असू शकतो अशी शंका सीबीआयला आहे। तेजस शहा याने अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पुरवल्याची माहिती आहे। पुण्यातील काही निवृत्त प्राध्यापक ही सीबीआयच्या रडारवर असल्याची माहिती। काही खासगी महाविद्यालयातील प्राध्यापकांची नावं देखील तपासात समोर येण्याची शक्यता आहे। तेजस शहाच्या संपर्कात असलेल्या प्राध्यापक विद्यार्थी यांची चौकशी केली जाणार असल्याचं कळतंय। नीट पेपरफुटी प्रकरणात प्राध्यापक किंवा क्लास चालकांचा संबंध असू शकतो अशी माहिती तपासातून समोर येते आहे। त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येते आहे। तुम्ही जर पाहिलं तर हा नीट पेपरफुटी घोटाळा हा प्राध्यापकांनीच केलेला आहे। प्राध्यापकापासूनच याची सुरुवात झाली आहे आणि जे काही अटक झालेत किंवा जे काही आता सीबीआयला पुरावे मिळत आहेत त्याच्यामध्ये असं दिसून येतं की हे कोचिंग क्लासेसचे जे शिक्षक असतील किंवा रिटायर प्राध्यापक असतील किंवा ह्या अनेक कॉलेजमधले प्राध्यापक हे विद्यार्थ्यांशी मोठ्या प्रमाणावर कनेक्ट असतात आणि त्यांनीच ह्या सगळ्या घोटाळ्यामध्ये कुठंतरी मोठ्या प्रमाणावर सहभाग त्यांचा दिसून आलेला आहे। तर कुठं यांची चौकशी होणं गरजेचं आहे आणि कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। नीट पेपरफुटी प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येते आहे। मनीषा हवालदारच्या पतीच्या फोनमध्ये तेजस शहा यांचा गॉड नावानं नंबर सेव्ह होता। ती या शहाच्या संपर्कात होती। त्यामुळे आता शहाच्या संपर्कात असलेली लोकही सीबीआयच्या रडारवर आहेत। त्यामुळे तेजस शहाच्या चौकशीतून या प्रकरणाचे धागेदोरे आणखीन उलगडण्याची दाट शक्यता आहे। निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।